राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके दादा हे परवा सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर पोरका झालेलाच आहे, पण महाराष्ट्र देखील पोरका झाल्याची भावना गेल्या 2 दिवसामध्ये आपण सगळेजण अनुभवतो आहोत. दादांचं व्यक्तिमत्व हे प्रत्येक व्यक्तीला, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीला हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व होतं. विरोधकांना देखील दादा आपलेसे वाटायचे. दादांचं व्यक्तिगत स्वरूपात कोणाशी वैर अशा पद्धतीचं नव्हतं. परंतु आता जे विषय सुरू झालेले आहेत की पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय नेमकं राहील, अशी बऱ्याच चर्चा माध्यमांमधून, सोशल मीडियामधून लोकांमध्ये होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दादांच्या शिवाय कोण करू शकेल? खरं तर दादांची पोकळी, दादांची उणीव कोणी भरून काढू शकणार नाही, कोणीच काढू शकणार नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारखे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते जे दादांकडे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले होते. आता माझ्यासोबत तर 23 जिल्ह्यातल्या लोकांनी दादांकडे, दादा विरोधी पक्ष नेते असताना प्रवेश केला होता. अशा अनेक लोक आहेत. त्या सगळ्यांची भावना ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधिमंडळ पक्ष नेतेपदी सुद्धा सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे. त्यांनी ह्या पक्षाची धुरं सांभाळायला पाहिजे. राष्ट्रीय अध्यक्ष पदावर देखील सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी विनंती करून सुनेत्रा वहिनींनी त्या ठिकाणी पद सांभाळून, नुसतं पद नाही तर ह्या परिवाराला, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्याचं काम, स्वतःला सावरण्याच्या सोबत आम्हाला देखील सावरण्याचं काम वहिनींनी करावं, अशी विनंती आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वहिनींना करतो आहोत. आणि पक्षातल्या तमाम कार्यकर्त्यांची ही भावना आहे आणि ती भावना जी आहे ती पक्षातले सगळे वरिष्ठ लोक समजून घेतील आणि त्या पद्धतीचा निर्णय घेतील. सुनेत्रा वहिनी देखील आमच्या विनंतीला मान देतील अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. प्रफुल्ल पटेल यांचं नाव येत आहे. उपमुख्यमंत्रीच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे, त्याबाबत काय मत आहे? मी आत्ताच मगाशी म्हणालो की उपमुख्यमंत्री म्हणजे विधिमंडळ पक्ष नेतेपदी सुनेत्रा वहिनींची निवड केली पाहिजे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुनेत्रा वहिनींनाच त्या ठिकाणी जबाबदारी घेण्याची आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे. ती विनंती वहिनींनी मान्य केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर येत आहे, तर त्याकडे कसं बघतो? पक्ष शेवटी पवारांचा पक्ष आहे आणि हा पक्ष पवारांच्या नावाने चालणारा पक्ष आहे. प्रफुल्ल पटेल साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, म्हणजे दोन्ही एकत्र असतानाच ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांची त्या ठिकाणी निवड झालेली होती. आणि ज्यावेळेला 2 पक्ष झाले त्यावेळेला देखील प्रफुल्ल पटेल साहेब कार्याध्यक्ष म्हणून काम करतायत. मला माहिती आहे की प्रफुल्ल पटेल साहेब देखील मनाने एवढे मोठे आणि साफ मनाचे आहेत की सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर बसून दिल्लीतला कारभार, सुनेत्रा वहिनींना मार्गदर्शकाची भूमिका प्रफुल्ल पटेल साहेब निश्चितपणाने घेतील आणि त्या पद्धतीचं त्यांनी करावं अशी त्यांना देखील विनंती आहे. मी विनंती करण्यापेक्षा हे त्यांच्या देखील मनात तेच असणार आहे, कारण की शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब हे खूप मोठ्या मनाचे नेते आहेत आणि त्या पद्धतीचं मला नाही वाटत की ह्या अशा गोष्टींमध्ये ते काही इंटरेस्ट घेतील. ते सुनेत्रा वहिनींना जसं दादांच्या सोबत ते खांद्याला खांदा लावून काम करायचे, तशाच पद्धतीने सुनेत्रा वहिनींना दिल्लीच्या एकूणच राष्ट्रीय राजकारणामध्ये मार्गदर्शकाची आणि बाकीच्या गोष्टी करण्याची भूमिका प्रफुल्ल पटेल साहेब निश्चितपणाने घेतील. गेल्या अनेक लोक असं सांगतात की दादाची शेवटची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे आणि आता महापालिकेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण ते बघितलं देखील. एक पदाधिकारी म्हणून काय वाटतं, साहेबांनी आता काय निर्णय घ्यावा, काय वाटतं तुम्हाला? नाही, दादांची मनापासूनची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी कसं आहे, कुटुंब आहे. नुसतं पवार कुटुंब नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच एक कुटुंब आहे. शरद पवार साहेबांच्या माध्यमातून हा पक्ष जन्माला आला. शरद पवार साहेबांनी स्वाभिमानाचा एल्गार करून या पक्षाला या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जन्म दिला. अशा परिस्थितीमध्ये आत्ता आमच्यावर तर इतकी वाईट परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर, एकूणच आमच्या राष्ट्रवादी परिवारावर, की अशा परिस्थितीमध्ये
घर एकत्र आलं पाहिजे ही भावना तर प्रत्येक कार्यकर्त्याची असणारच आहे. आणि अशाच वेळेला जेव्हा आपण इतर पण ठिकाणी घरांमधले आपली उदाहरणं बघतो, जेव्हा एखादा दुःखद प्रसंग येतो त्यावेळेला आपण मनाने ॲटोमॅटिक एकत्र झालेलो असतो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आला तर निश्चितपणाने ह्या गोष्टीला आमचा सगळ्यांचा होकार राहील, पाठिंबा राहील. पवारसाहेबांसारखा नेता या देशाला लाभलेला आहे आणि आपल्या घरातला तो नेता आहे, तर ते व्हायलाच पाहिजे. एकत्र झालं तर खूप चांगली गोष्ट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.